नमस्कार मंडळी, रविवार होता म्हणून आम्ही आज गेलो होतो राजमाता जिजाऊ उद्यान पार्कला, जिथे वर्ल्ड पार्क आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही तिकीट्स काढल्या. 60 रुपये पर पर्सन तिकीट होते. आतमध्ये गेलो. सर्वात आधी आम्ही पोहोचलो फ्रान्समध्ये IPL टावर बघायला. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो UAEमध्ये. तिथे आम्ही बघितला बुर्ज खलिफा. आणि मग नंतर आम्ही इटलीमध्ये आम्ही बघितला पिसाचा झुकता मनोरा. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे आम्ही बघितलं सिडनी ओपेरिया हाऊस. खरंच खूप सुंदर आहे, लहान मुलांना बघण्यासारखं आहे, तिथे नक्की जावा. मग त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो परत महाराष्ट्रामध्ये. ही आहे अजिंठा लेणी. हे जसं रिअलमध्ये आहे तसंच त्यांनी एक खूप सुंदर असं लोखंड आणि पत्रा ह्याच्यापासून बनवलं आहे. खूप पूर्वीचं आहे हे, जिथे तुम्ही जाताल. खरंच आतमध्येही आम्हाला तिथे प्रवेश करायला मिळाला. त्याच्यानंतर आम्ही कंबोडिया अंगारवाट. हे तिथल्या एका राजाचं होतं ते, पण ते पण खरंच खूप सुंदर होतं. इथल्या लायटिंग्स वगैरे. नंतर आम्ही पोहोचलो परत भारतात हम्पी रथ बघण्यासाठी. तिथे आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि मग तिथनं डायरेक्ट आम्ही अमेरिकेत आणि आम्ही सर्वात मोठा वर्ल्डमधला स्टॅच्यू बघितला, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो इटली. तिथे आम्ही बघितलं ट्रेवी फाउंटन. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कोलोसियमला. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो जॉर्डन. तिथे होता आहे पेट्रा. हे थोडंसं हॉरर वाटत होतं पण सुंदर होतं. मग नंतर आम्ही परत आलो आपल्या इंडियामध्ये ताजमहल बघायला. प्रेमाची निशाणी. तिथे खूप छान कॉन्सेप्ट्स होते. खरंच खूप सुंदर असं तिथं त्यांनी वाईफ तयार केली होती आणि मम्मी आणि चेरी खूप एन्जॉय करत होत्या. त्याच्यानंतर आम्ही अमेरिका माउंट रशमोर. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये युनिक असं केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी कॅफे ओपन केला होता आणि तिथे लहान मुलांसाठी खेळणी होती, सर्व गोष्टी होत्या. मग आम्ही तसं पूर्ण ते गार्डन फिरलो, वर्ल्ड टूर केला. तिथे रेती वगैरे होते, लहान मुलं तिथे खेळत होते. त्याच्यानंतर आम्ही निघालो. खरंच खूप सुंदर अनुभव होता तो. खूप काही तिथे घेण्यासारख्या, शिकण्यासारख्या, लहान मुलांसाठी एन्जॉयमेंटच्या अशा खूप काही गोष्टी आहेत. तर नक्की विजिट करा. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवणाला. आम्ही खाल्ली पावभाजी आणि चेरीने खाल्लं मंचुरियन आणि मग घरी आलो. बाय, गुड नाईट.